brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही म्हणजे खरं तर भाजपचा घराणेशाहीला विरोधच आहे, भाजपचं राजकारण तसं आहे. पण या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः आदेश दिले होते की घराणेशाही नसेल. असं असताना सुद्धा घराणेशाही दिसली आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असं म्हटलं होतं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळेल. कार्यकर्ते रडताना, आक्रोश करताना पाहायला मिळतात. हे कसं काय झालं? तुमचा आदेश किंवा तुमची सूचना कसं उल्लंघन झालं आणि कोणी केलं? मुळामध्ये आम्ही घराणेशाही केलीच नाही, पण हे खरं आहे की काही ठिकाणी आमच्या ज्या स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होते त्यामुळे तो प्रश्न निर्माण झाला. आमच्याकडे आम्ही यावेळेस नियम हे केला होता की जे काही नगरसेवक आहेत किंवा यापूर्वी कधी नगरसेवक राहिले आहेत त्यांना आपण घराणेशाहीत समजू नये, कारण ते पूर्वी झाले आहेत. बाकी इतर आपण अशा पद्धतीनं करू नये. पण आता जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये शरद पवारांचे आमदार हे स्ट्रॅटेजिकली आमच्यासोबत आले आणि त्यांनी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला त्या ठिकाणी हा प्रभाग मला द्या, त्या प्रभागामध्ये की माझे कॅन्डिडेट द्या. आम्ही मान्य केलं, कारण मागच्या वेळेस आम्ही निवडून आलो नव्हतो आणि त्यांच्या मुलाकरता आम्ही हो म्हटलं होतं, आधीच हो म्हटलं होतं हां पठारेंच्या. पण मग जे कॅन्डिडेट त्यांनी ठरवले ते कोणी दूरचा नातेवाईक आहे. आता तुम्ही तसा विचार केला तर त्या गावांमध्ये समोरचे नातेवाईक आणि इकडचे नातेवाईकांचंच गाव आहे, त्यामुळे तुम्ही काय करणार आहे? तर असं. पण आमच्याकडे तुम्ही बघा की जे आमचे सिटिंग आमदार आहेत अशा लोकांचे नव्याने जी काही त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना मागितल्या होत्या तिकिटा, काही ठिकाणी फायनली केल्या होत्या, ते आम्ही नाही म्हटल्या. नाही, त्याच्यात काय आहे की ऑलरेडी 2 त्यांचे जे काय आहे ते होतेच आणि तिसरं जे आहे त्या संदर्भात एक स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी आम्ही जो काय तो निर्णय केला. बाकी आम्ही कुठेही अलाव केलं नाही. आपण दाखवा कुठे आम्ही अलाव केलं असं.